नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, पौष पुत्रदा एकादशी ही 21 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच रविवारी आलेली आहे. बघा, पुत्रदा एकादशीचं व्रत हे सर्वजण करत असतात, पण ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे, ज्यांना संतान सुख नाही, अशांनी या दिवशी हे व्रत करायचं आहे आणि काही उपाय देखील करायचे आहे. याचबरोबर आईने मुलांसाठी या ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे. बघा, तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी या ठिकाणी हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. दिवा कसा लावायचा, कुठे लावायचा हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. यावर्षी पुत्रदा एकादशी ही रविवारी आलेली आहे आणि ही एक अतिशय शुभ योगायोग घेऊन आलेली आहे, ज्यामुळे घरात सुख समृद्धी येणार आहे. या एकादशीचं व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर हे एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला पापांपासून देखील मुक्ती मिळते. एकादशीच्या व्रतामुळे आपले प्रत्येक संकट हे दूर होते. एकादशी व्रत ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आवर्जून आपल्याला पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे ही पुत्रदा एकादशी असल्यामुळे आपल्याला संतान सुख मिळण्यासाठी, संतान होण्यासाठी, ज्यांना संतान नाही अशा सर्वांनी हे व्रत आवर्जून करायचं आहे. नवरा बायको दोघांनी हे व्रत करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरात असलेल्या बाळकृष्णाची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. त्यांना पाण्याने, पंचामृताने, दुधाने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. त्याचप्रमाणे संतान गोपाल मंत्र जो आहे तो मंत्र 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. डिटेल्समध्ये त्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. याचबरोबर आपल्याला या एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे. आता हा दिवा तुम्ही सायंकाळी देखील लावू शकतात. बघा, दुपारी 4 नंतर सायंकाळी तुम्ही हा दिवा लावू शकतात. हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यात दुहेरी वात करायची आहे. त्यात मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे. जर का मोहरी आणि तिळाचं तेल नसेलच तर घरातलं कोणतंही तेल घाला. त्याच्यामध्ये मोहरी असेल तर थोडीशी पिवळी मोहरी घाला, नसेल तर काळी मोहरी थोडीशी घाला आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा कुठे प्रज्वलित करायचा, तर बघा, आपल्याला हा दिवा आणि एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला दूध मिक्स करायचं आहे. हे तांब्याभर पाणी आणि हा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली घेऊन जायचं आहे. बघा, पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हणतात. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात. यामुळेच आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. पुत्रदा एकादशी असल्यामुळे आपल्याला आपल्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या अडचणीसाठी आपल्याला आपली जीही काही अडचण असेल ती तिथे आपल्याला व्यक्त करायची आहे. आपल्याला ती पिंपळाच्या झाडापाशी बोलून दाखवायची आहे. यामुळे आपली जीही काही अडचण असणार आहे किंवा जीही काही मुलांची समस्या असणार आहे ती नक्कीच दूर होणार आहे. किंवा समस्या नसतील तरी आपल्या मुलांच्या कामामध्ये यामुळे आपल्याला अडथळा येणार नाही. तर या पद्धतीने आपल्याला हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. 1 वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर बघा, संतान प्राप्त होण्यासाठी किंवा आपल्याला संतान असेल तर त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही या दिवशी महादेवाच्या पिंडीवर 2 बेलपत्र अर्पण करायचे आहे. 2 बेलपत्र अर्पण करा. 108 वेळा तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तांब्याभर पाणी तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकतात. हे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जीही काही मुलांबाबत इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे. ज्यांना मूल हवं आहे त्यांनी जे 2 बेलपत्र आपण अर्पण केले आहे त्यातलं 1 बेलपत्र घरी आणायचं आहे आणि हे बेलपत्र नवरा आणि बायको या दोघांनी खायचं आहे. बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि पुत्रदा एकादशी ही पुन्हा वर्षातनं एकदाच येणार आहे आणि हा उपाय देखील तुम्हाला वर्षातनं एकदाच करता येणार आहे. त्यामुळे ज्यांनाही संतान प्राप्ती व्हावी असं वाटत असेल त्यांनी या दिवशी बालकृष्णांची आवर्जून सेवा करायची आहे. याचबरोबर बालकृष्णाच्या मूर्तीवर उद्या पाण्याने अभिषेक करा. त्याचप्रमाणे उद्यापासून सलग 40 दिवस तुम्ही बालकृष्णाच्या मूर्तीवर
पाण्याने अभिषेक करा। यानंतर संतान गोपाल मंत्र एक माळ 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। त्याचप्रमाणे उद्या शक्य झाल्यास तुम्हाला एक मोरपंख मुलांच्या हाताने बाळकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे। बघा, या गोष्टी उद्या तुम्हाला मुलांसाठी करायच्या आहे, कारण ही पुत्रदा एकादशी आहे। या दिवशी मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी किंवा संतान सुख प्राप्त होण्यासाठी आवर्जून व्रत करायचं आहे, या सेवा करायच्या आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।